तर आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहत आहोत आणि याच्यात आपण लास्ट टाइम एका ॲनिमेशन मधून सिम्युलेशन मधून काही गोष्टी पाहिल्या होत्या, ज्यात आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा बनतात त्याचं एक सिम्युलेशन पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण डायरेक्शन काढली होती. एक मॅग्नेट असेल, दोन मॅग्नेट्स असतील. कोण कोण होतं त्या पिरियडला? तो व्हिडिओ बघा बाकीच्यांनी. चांगला व्हिडिओ आहे. आपण ते सिम्युलेशन खास तयार केलं होतं तुमच्यासाठी. आता मॅग्नेटिक इफेक्ट्स मध्ये आपण सिंगल कंडक्टरसाठी एक पाहिलं होतं. आता आपल्याला त्याच्यावरच काम करायचंय. तर एक सगळ्यात आधी आपण आज 2-3 कॉन्सेप्ट पाहू. त्यात पहिला आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड टू अ करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर. याच्यात तीन टाईपचे कंडक्टर्स आपण शिकणार. एक आहे स्ट्रेट कंडक्टर म्हणजे स्ट्रेट वायर. त्याच्यानंतर आहे सर्क्युलर कॉईल आणि मग आहे सॉलिनॉइड. असे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड आणि त्याची डायरेक्शन काढता आली पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आपण ज्या बेसिक फील्ड लाईन्स पाहिल्या त्यामध्ये काय प्रॉपर्टीज होत्या की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थ पोलला स्टार्ट होतात, साऊथला एंड होतात. ही प्रॉपर्टी आपण पुढे चालून फ्युचरमध्ये, कारण यावर्षी तुमच्या सिलेबस मधून काढून टाकलेले आहे ते, त्यामध्ये तुम्हाला जनरेटर नाहीये, एसी जनरेटर उडवलं, कमाल झाली. एवढा चांगला कॉन्सेप्ट उडवला, स्टेट बोर्डला डिटेलमध्ये आहे. तर पूर्ण छान कॉन्सेप्ट आहे, आपण शिकून घेऊ. शिकण्याबद्दल काही नाही, आलं पाहिजे तुम्हाला. तर तिथे ही पहिली प्रॉपर्टी यूज होते. कधीही तुम्ही मॅग्नेट्स लावाल तर तुम्हाला पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढता आली पाहिजे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन लावल्यावरच फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल येतो, पुन्हा राईट हँड रूल येतो. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल एक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेला राईट हँड थंब रूल आहे. आता राईट हँड थंब रूल अँड फ्लेमिंग राईट हँड रूल आर डिफरंट थिंग्स. दोन्ही सेम नाही. तर फ्लेमिंगचा जो राईट हँड रूल आहे तो तुम्हाला इंड्यूस करंटची डायरेक्शन देतो. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल फोर्सची डायरेक्शन देतो. मॅग्नेटिक फील्डमध्ये फोर्स पण अप्लाय केला जातो. आणि राईट हँड थंब रूल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देतो. तर तिन्ही रूल्सचे काम आहेत, तीन वेगवेगळे. मी तुम्हाला तिन्ही नंतर एकाच जागी लिहून देईल, कोणता रूल कुठे यूज होतो. हे तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आता करंट कॅरिंग कंडक्टर जर स्ट्रेट असेल तर ऑब्व्हियसली आपण याच्यामध्ये एक गोष्ट पाहिली होती की आपण समजा या पद्धतीचा एक कार्डबोर्ड ॲझ्युम केला. याच्यातून असं समजून चला की आपण एक स्ट्रेट कंडक्टर याच्यामधून पास केलं. आता हे जे स्ट्रेट कंडक्टर आहे या पद्धतीने त्याच्या मधून आरपार जात आहे. तुम्ही एक काम करू शकता, याला थोडासा फेंट कलर पण देऊ शकता. असा ह्याच्या मागून हा आलेला आहे आणि इथे हा असा असा तो ह्याच्या मागून आरपार गेलेला आहे या पॉइंट मधून. ठीक आहे. आणि इथून आपण काय केलं, एक वायरचं कनेक्शन जोडलं. ठीक आहे. इथे आपण रेजिस्टर लावू शकतो, बॅटरी लावू शकतो किंवा रिओस्टॅट लावू शकतो. रिओस्टॅटचं काम व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स जसं चेंज होईल तसा करंट चेंज होतो. करंट चेंज झाला तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज होतात. फील्ड लाईन्स चेंज झाल्यामुळे त्याच्या डायरेक्शन आणि त्याची स्ट्रेंथ याच्यामध्ये डिफरन्स येतो. तर आपण या पद्धतीने इथे येऊन जर एखादं अशा पद्धतीने जर आपण एक इथे बॅटरी लावली, ठीक आहे, अशी, तर बघा करंटची डायरेक्शन इकडे असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, हा प्लस हा मायनस, करंट असा येईल, मग तो इथे येईल, मग तो या डायरेक्शन मधून येऊन एक सर्किट कंप्लीट करेल. आता आपल्याकडे करंटची डायरेक्शन आहे इथे. तर आपल्याला जो लॉ दिलेला आहे, कुणी लॉ कुणी दिला? ओरस्टेड. ओरस्टेड यांनी सांगितलं की या पद्धतीने, हा एक मिनिट,
तर इथे अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनतील. ओके. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर नथिंग बट कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ते असे फील्ड लाईन्सचे असे सर्कल्स बनतील. तर या सर्कल्सवर आपण डायरेक्शन दाखवू शकतो युजिंग राईट हँड थंब रूल. तर राईट हँड थंब रूल सांगतो की इफ युअर थंब इज इन द डायरेक्शन ऑफ करंट, देन डायरेक्शन ऑफ कर्ल्ड फिंगर्स विल गिव्ह यू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर आपण बघा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये उजव्या हाताचा अंगठा आणला, ऍझ्युम करायचंय, ऍझ्युम शब्द लिहित जा परीक्षेत, की असं त्या वायरला धरलं म्हणायचं नाही. इमॅजिन करा की वायरला आपण होल्ड केलेला आहे आणि आपला अंगठा करंटची डायरेक्शन दाखवतोय. तर तुम्ही सर करंटची डायरेक्शन कसं बघावं, सेल फोडून बघायचं का? नाही. त्यासाठी तुम्ही बघायचं सेलचा प्लस मायनस कुठे आहे. तर प्लस कडून मायनस कडे करंट जात आहे, हे सिंपल लॉजिक आहे त्याच्या मागचं. तर कर्ल्ड फिंगर्सची डायरेक्शन बघा आपल्याला इथे दिसते. जर करंट असा येत असेल तर मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला या डायरेक्शन मधून जाताना दिसेल. समजलं? या डायरेक्शन मधून मॅग्नेटिक फील्ड फ्लो होताना दिसेल. बघा असं आहे, हे असं जात आहे. तर मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन आहे. दिस इज क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हे जात आहे. आता या सेटअप वरून तुम्ही एवढं पाहू शकता, वेन करंट पासेस थ्रू द कंडक्टर, स्ट्रेट वायर, देन मॅग्नेटिक फील्ड इज इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स. इथे जर आपण आयरन फिलिंग्स टाकल्या तर त्या सगळ्या आयरन फिलिंग्स कॉन्सेंट्रिक सर्कल्स मध्ये एकमेकाला स्वतःला अरेंज करतील. ठीक आहे, ते सगळे अरेंज होतील आणि मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या रूलनुसार त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. त्यांच्या छोटा छोटा गॅप राहील. आणि त्याची डायरेक्शन कशी काढायची? बाय ड्रॉइंग द टँजंट. तुम्हाला प्रॉपर्टीज सांगितलं मी. आणि कोणत्याही दोन मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इंटरसेक्ट करत नाही. हे फिक्स डोक्यात ठेवायच्या गोष्टी. तर हे झालं सिंगल वायरच्या बाबतीत. सिंगल वायर. आता याच्यात जर तुम्ही काय केलं बघा, इथे जर मी ही डायरेक्शन दिली करंटची, ठीक आहे, बघा केस 1 मध्ये पहा, तर तुम्हाला या डायरेक्शन मध्ये दिसत आहे मॅग्नेटिक फील्ड. ओके. तर आता आपण इथे लिहूया इफ. आता मी पुन्हा फिगर नाही काढणार वेगळी, म्हणून ते लिहिले. इफ पोलॅरिटी ऑफ करंट इज रिव्हर्स्ड. करंटची डायरेक्शन बदलली म्हणजे मी प्लस मायनसची डायरेक्शन बदलली. तर सेकंड केस मध्ये बघा, करंट तुम्हाला आता वर जाताना दिसेल. तर करंट जर वर जातोय तर बघा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तुम्हाला या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जाताना दिसेल. हे सगळे कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतील अँड दे ऑल विल फॉलो द मॅग्नेटिक फील्ड फोर्स लाईन्स प्रॉपर्टीज. संपलं. एवढाच कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायचं. कुठे क्लॉकवाईज येते आणि कुठे क्लॉकवाईज येत नाही. तर आपण ऑब्विसली इथं लक्षात ठेवणार डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज डिटरमाइंड बाय राईट हँड थंब रूल. ठीक आहे, यालाच मॅक्सवेल रूल सुद्धा म्हणतात. तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. त्याचं दुसरं नाव आहे मॅक्सवेल. अजून एक नाव असते स्क्रू रूल. 2-3 नाव आहे त्याला. आणि मी तुम्हाला सांगितले हे रूल्स दुसरं तिसरं काही नाही, हे वेक्टर प्रोडक्ट असते. वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट याला दाखवायचं हे काम करते. हे रूल्स आपल्याला फक्त वेक्टर्स माहित नाहीत आता, म्हणून त्या नावाने दिलेले आहेत. पुढे चालून ह्याचं मॅथमॅटिक्स तुम्ही शिकाल, हे कसं बनते ते. आता नेक्स्ट केसमध्ये आपण आता स्ट्रेट कंडक्टर झाल्यावर आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काढायचे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. हे फिक्स मेथड्स आहेत आणि फिक्स कॉन्सेप्ट आहेत. एवढे कोणत्याही स्टँडर्ड सिलेबस मध्ये असतात. सर्क्युलर कॉईल आहे. आता थोडासा खेळ बदलतो बेटा. सर्क्युलर कॉईल मुळे काय होत असतं,
कॉन्सेंट्रिक सर्कल्स दोन वेगवेगळ्या पद्धतीनं बनतात. त्याच्या मागचं काय रिझन आहे, की इथे करंटची डायरेक्शन सर्कलमध्ये चेंज झाल्यासारखी दिसते. स्ट्रेट वायरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. स्ट्रेट वायरमध्ये बघा, खाली येताना पूर्ण खालीच जाणार, वर येताना पूर्ण डायरेक्ट वरच जाणार. सर्कलमध्ये बघा, इकडून आपल्याला वर जाताना दिसतो करंट आणि इकडच्या डायरेक्शन पाहिलं तर करंट खाली येताना दिसतो. तर इथे तुम्ही असा अंगठा लावला तर मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन आहे आणि इकडे असा लावला तर ही आहे. तर बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज. म्हणून सर्क्युलर कॉइलमध्ये तुम्हाला दोन टाईपचे कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे अजून वेगळ्या पद्धतीने अरेंज होताना दिसतील. मी तुम्हाला याची इमेज आता नेटवरून घेऊन दाखवतो. तेवढं काढत बसत नाही. कॉन्सेप्ट आधी समजून घ्या. पहा बेटा, आपण टाइमपाससाठी बसलो नाही तर कोणाकडेच टाइम नाही. तुमच्याकडे असेल, माझ्याकडे तर बिलकुल नाही. आता बघा, एका कार्डबोर्डवर आपण हा जो ब्लॅक कलरचा वायर दिसतो तुम्हाला, हा आहे सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईल एक सिंगल टर्नचं वायर आहे. स्ट्रेट वायरला फक्त बेंड करून एक सर्कल बनवला तर तो बनतो सर्क्युलर कॉईल विथ सिंगल टर्न. जेव्हा तुम्ही त्याचे खूप सारे टर्न्स बनवता तेव्हा तो बनतो सॉलिनॉइड. त्याला आपण एका इन्सुलेटिंग कव्हरिंगच्या भोवती लावतो आणि मग त्याचा सॉलिनॉइड बनतो. एक सिलेंड्रिकल पोर्शनच्या बाहेर त्याला आपण रॅप आउट करतो आणि मग ते तयार होतं. आता तुम्ही इथं थोडीशी प्रोसेसकडे लक्ष द्या. कीने कंट्रोल करता येईल, अदरवाईज तुम्ही की न लावता एक सर्किट डायग्राम तयार करा. बघा, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह टर्मिनल आहे. या फिगरला आपण थोडंसं आपल्या पद्धतीने ऑप्टिमाइज करू. हे प्लस मायनस आहे. बघा, या डायरेक्शनने करंट आला. बघा, करंट इथं आला. तो करंट इथून चला या पोर्शन मध्ये इथं काढा, इथं आला. आता त्याने आपली डायरेक्शन इथे ऑटोमॅटिक चेंज केलेली दिसेल. ही करंटची डायरेक्शन आहे. आता जसा तो या पोर्शन मधून जातो, इथे जर आयरन फिलिंग्स टाकल्या तर तुम्ही एक गोष्ट पहा. आता हे पुढे चालून जेव्हा मी तुम्हाला हायर फिजिक्समध्ये या ठिकाणी काय होतं हे जेव्हा सांगेन. बघा, इथे इथे फार इंटरेस्टिंग पार्ट आहे. इथे स्ट्रेट वायरच का बनलं, मला परवा कोणतरी विचारलं होतं. तर इथे हे जे स्ट्रेट वायर बनते ह्याच्या मागचं एक रिझन आहे. मॅग्नेटिक फील्ड जी असते ही एक प्रकारे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करते. फ्लक्स सांगितलं तुम्हाला. फ्लक्सचा अर्थ असतो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉसिंग गिवन क्रॉस सेक्शन एरिया. आता नंबर ऑफ फील्ड लाईन्स आहे आणि त्याचा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड इंटू सरफेस एरिया. आणि तो सरफेस एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड एरिया आजपासून लक्षात ठेवा, बाकी तुमचं डोकं नंतर वापरा. एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. माहित नसेल तर आजपासून लक्षात ठेवा. एरिया हा एक वेक्टर असतो. आपण वेक्टर म्हणून कधी एरियाला पाहिलं नाही. तर एरिया ही एक वेक्टर क्वांटिटी असते, आजपासून लक्षात ठेवा. कोणत्याही सरफेसचा एरिया, या हाताचा हा जो एरिया आहे आणि इकडचा जो एरिया आहे, दोन्ही वेक्टर आहेत कारण यांच्या डायरेक्शन चेंज होऊ शकतात. तर हा एरिया एक वेक्टर क्वांटिटी असतो. मॅग्नेटिक फील्ड लाईन जेव्हा या एरिया वेक्टरला क्रॉस करतात तेव्हा फील्ड लाईन्स आणि एरिया यांच्यातला अँगल ठरवतो की डायरेक्शन काय राहील. आता बघा, हा अँगल 90 डिग्री आहे. बेसिक ट्रिग्नोमेट्री शिकले आपण. कॉस 90 झिरो असतो. तर इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जो फ्लक्स आहे तो झिरो होईल. त्यामुळे त्याला डायरेक्शनच डायरेक्ट भेटणार नाही आणि म्हणून मॅग्नेटिक फील्ड लाईन स्ट्रेट लाईन मध्ये जातात. बघा, स्ट्रेट लाईन कुठं झाल्या, सेंटरला. हे आपण जेव्हा हायर फिजिक्स शिकू तेव्हा अजून चांगलं लक्षात येईल. आता तुम्ही या कॉईल वरून खूप साऱ्या गोष्टी शिकाल. चला, पहिली गोष्ट बघा, या लूप मध्ये या इथे आपण आयरन फिलिंग्स टाकलेले आहेत. ॲज सून ॲज वी पास द करंट, मॅग्नेटिक फील्ड स्टार्ट्स क्रिएटिंग ॲज पर ओरस्टेड स्टेटमेंट. आणि त्याच्यामुळे इथे जे आयरन फिलिंग्स असतील त्या एकमेकांना अरेंज करायला स्टार्ट करतील. मॅग्नेटिक फील्ड लाईन्समुळे एक फोर्स अप्लाय होतो त्यांच्यावर आणि ते इथं काम करतील. आता गंमत बघा, करंटची डायरेक्शन वर आहे बाय राईट हँड थंब रूल. बघा, वर आहे, वर. तर बघा, कर्ल फिंगर्स कुठे येत आहेत, असे फिरून येत आहेत. तर हे जे कर्ल फिंगर्स आहेत या सर्कलवर, हे वर चालले तर कर्ल फिंगर्स असे येतात बघा. तर बघा, इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. ही अँटी क्लॉकवाईज आहे. तर दिले अँटी क्लॉकवाईज. आता इथे बघा, सर्क्युलर लूप मध्ये करंट आला. आता करंटची डायरेक्शन इथे अपवर्ड होती, आता ही डाऊनवर्ड झाली. डाऊनवर्ड झाल्यामुळे
बघा लूपमध्ये मॅग्नेटिक फील्ड इथे आली. फील्ड लाईन्स कशा झाल्या? क्लॉकवाईज. असं स्ट्रेट वायर मध्ये होतं का? स्ट्रेट वायर मध्ये एक का करंटची डायरेक्शन, आता तुम्ही इथं पोलॅरिटी तर चेंजच केलं नाही. बॅटरी अजूनही प्लस मायनस फिक्स आहे. तरी सुद्धा तुम्हाला दोन पद्धतीचे कॉन्सेंट्रिक सर्कल दिसत आहेत. आता तुम्ही नीट बघा, हे इकडून फिरून येताना हा बाण कुठं चाललाय? अपवर्ड. आणि इकडून फिरून येताना हा पण कुठं चाललाय? अपवर्ड. त्या सगळ्यांची सेम पोलॅरिटी आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटेल आता. करंटची डायरेक्शन चेंज, पोलॅरिटी सेम झाली. म्हणजे इथे जो बनलेला पोल आहे नॉर्थ किंवा साऊथ, बघा दोन्ही सेम पोल आहेत. आणि सेम पोल एकमेकांना काय करतात? रिपेल. म्हणून ते ढकलतील, ते एकमेकात मिक्स होणार नाही. समजलं? हे त्याच्या मागचं रिझन असते. तर सर्क्युलर कॉइल मध्ये हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. नंतर नंतर असं लक्षात आलं, बघा ह्याच्यात एक असं नंतर लक्षात येते की ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि क्रॉस सेक्शन एरिया ह्यांच्यात 0 डिग्री अँगल आहे, म्हणजे एरिया वेक्टर ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला जर फील्ड लाईन्स असतील तर बघा पॅरलल लाईन्स होतील. पॅरलल लाईन्सचा अँगल नेहमी 0 डिग्री असतो. तर पॅरलल लाईन्सचा अँगल 90 नसतो, त्यांची हाईट 90 असते परपेंडिक्युलर. नेहमी वेक्टरचा अँगल 0 असतो. याला आपण कोलिनियर वेक्टर्स किंवा पॅरलल वेक्टर्स म्हणतो. तर 0 डिग्री मध्ये कॉस 0 बनतो. डॉट प्रोडक्टला कॉस कॉस थिटा असतो कॉम्पोनंट. तर कॉस 0 1 असतो, कारण साइन 0 0 असतो. कॉम्प्लिमेंटरी अँगल शिकलोय आपण. तर कॉस 0 1 आहे आणि कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू +1 असते, मिनिमम व्हॅल्यू -1 असते. साइन थिटा आणि कॉस थिटा मॅक्सिमम +1, मिनिमम -1 असतात. ही ह्याच्या पुढे साइन आणि कॉस जात नाही. म्हणून त्यांची जी वेव बनते, ही जी साइनची वेव आहे आणि ही जी कॉसची वेव आहे, ह्याच्यात बघा इथे 90, बघा या ठिकाणी हा 1 आहे आणि इथे हा -1 आहे. बघा वापस इथे इथून तो स्टार्ट होतोय, इथे 1 आहे आणि इथे -1 आहे. बघा इथं 0 डिग्रीला साइन 1 आहे, पण 0 डिग्रीला इथे कॉस नाहीच आहे. सॉरी, 0 डिग्रीला साइन 0 आहे, दिसला. पण 0 डिग्रीला कॉस 1 आहे. तर कॉस 0 1 असतो. आता इथं बघा हे 180 आहे. तर इथे पूर्ण एक सर्कल बनलेला आहे. हा सर्कल आहे ऍक्च्युली. ह्याला प्रोजेक्शन रूल आपण बघतो. हा असा आहे ना, हा ऍक्च्युली हे दोन्ही पण एका सर्कलमध्ये दिसतात. म्हणून तुम्ही 11th स्टँडर्डला आल्यावर ट्रिग्नोमेट्रीच्या न्यू डेफिनेशन शिकता. तिथे आपण ट्रिग्नोमेट्री ॲज अ सर्कल शिकतो, ट्रिग्नोमेट्री नॉट ॲज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल ही ओल्ड डेफिनेशन आहे. सर्कल शिकायचंय तर तुम्हाला वेव्ह थेरी शिकण्यासाठी हे शिकलं पाहिजे. तर इथून तुमच्या लक्षात येईल हे सगळं अँगल डिपेंडंट आहे आणि हे नेहमी क्रॉस प्रोडक्ट नाही तर डॉट प्रोडक्टने मिळतं. तर डॉट प्रोडक्टचा कॉम्पोनंट नेहमी कॉस थिटा असतो. तर सर्क्युलर कॉइलचा कॉन्सेप्ट समजला. तर ज्यावेळेस करंटची पोलॅरिटी चेंज कराल तेव्हा फक्त काय होईल सांगा? इकडे अँटी क्लॉकवाईज आणि इकडे क्लॉकवाईज होईल आणि अजूनही ह्या लाईन्स अशाच एकमेकांना अरेंज करतील. आणि यांची डायरेक्शन कुठून कुठं असायला पाहिजे? बघा हे असं जाऊन इकडे चाललंय, दिसते? तर सांगा कुठून स्टार्ट व्हायले? नॉर्थ. चालले कुठे? साऊथ. सांगा इकडे कुठे आहे? नॉर्थ. चालले कुठं? साऊथ. बघा दोन्ही साऊथ पोल क्रिएट झाले. दोन्ही साऊथ पोल क्रिएट झाले. याचा अर्थ काय माहितीये? जेव्हा तुम्ही त्या सर्कलला असं पाहाल, समोर आहे ते करंट असा फिरायला समोर, हे इमॅजिन करायला शिका. माझी फिजिक्स शिकवायची ही स्टाईल आहे. जेव्हा तो असा फिरतोय करंट, मी समोर त्याला सर्क्युलर कॉईल लावला आणि मी पाहिलं करंट फिरतोय आणि मला इकडे मॅग्नेटिक फील्ड अशी दिसते. हे करंट, ही मॅग्नेटिक फील्ड. तेव्हा मी बघालो का व्हायला इथं हे असं आहे, बघा हे असं फिरायले आता. तर या केसमध्ये इकडं साऊथ पोल आहे. साऊथ पोल, साऊथ पोल ह्याला एक दाखवायची पद्धत आहे. नीट आहे का? ह्याला एक कशी पद्धत आहे दाखवायची, तुमच्या बुकमध्ये देत नाही, हे माझ्याकडून दाखवतो. एवढं आपल्याला असताना परेशान का व्हायला? तुम्हाला डायरेक्शन पाहताना कधी कधी एक चित्र असं दिसेल. ऐका बेटा मी काय करायलो हा. आणि एक चित्र असं दिसेल. तुम्ही जर नीट पाहिलं,
एन आणि एस, नॉर्थ आणि साऊथ पोल असे म्हणतात. आता हे लक्षात ठेवायसाठी आहे बघा, डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची कुठे आहे? तुम्ही नीट बघा इकडे, हे नॉर्थ मध्ये इकडं खाली इकडं वर चाललंय, साऊथ मध्ये बघा इकडं खाली इकडं वर चाललंय. तर ही पोलॅरिटी अशी बनते, ही दाखवायची पद्धत आहे. सर्क्युलर लूप मध्ये साऊथ पोल बनताना कसा दिसतो, असा, आणि नॉर्थ पोल इकडून असा येताना दिसतो. ही एक पद्धत असते पोल दाखवण्याची. हे तुम्ही अजून पुढे हायर फिजिक्स मध्ये शिकाल 11-12 स्टँडर्डला. पण तुम्हाला सर्क्युलर लूप मध्ये पोल काढता आले पाहिजे, कारण तो एक व्हर्च्युअल मॅग्नेट बनतोय. ओरिजिनल मॅग्नेट थोडी आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. तर तुम्हाला त्या मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ती फील्ड एक मॅग्नेट म्हणून काम करत आहे. आता मॅग्नेट आहे तर मॅग्नेटला पोल असणार नॉर्थ साऊथ. मग यू शुड बी एबल टू टेल विच पोल इज हिअर क्रिएटेड, आहे की नाही? तो नॉर्थ आहे का साऊथ आहे, त्यासाठी हा कॉन्सेप्ट लावायचा असतो. मी तुम्हाला याच्यावर अजून नंतर डिटेलमध्ये सांगेन, आता आपला तो विषय नाहीये. पण एक इंटरेस्ट म्हणून लक्षात ठेवा, पुढे हेच तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. हे क्लिअर झालं? तर याच्या डायरेक्शन काढता यायला लागल्या एकदा की तुम्हाला हे समजायला हेल्प होते. आता आपण ज्यावेळेस या कॉन्सेप्टला सिंगल सर्क्युलर लूपला सर्क्युलर कॉइलला जेव्हा ऍज अ लूप तयार करतो, तेव्हा तो काय बनतो? सॉलिनॉइड. आता सॉलिनॉइड एक n टर्न्स असलेला सर्क्युलर लूप असतो तो. चलो, तो यहां से हम जंप मार सकते हैं. तर तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. करंट जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे, आता ऐका मी काय बोलाय, याचं आता एवढं काढलंच तर तुम्हाला एक विषय देऊन बघा. इथं बघा करंटची डायरेक्शन कोणती आहे? क्लॉकवाईज आहे. करंटची डायरेक्शन ही आहे वरची. हे बाण तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत आहे. ठीक आहे, नाहीतर एवढं वेळ सांगितलेलं सगळं पाणी फिरेल. नसतं बाण बघून परेशान होऊ नका. तर हा एरो कोणती डायरेक्शन देतोय? तर करंटची डायरेक्शन कोणती आहे पहा. जेव्हा करंटची डायरेक्शन क्लॉकवाईज असते, तेव्हा मॅग्नेटिक फील्ड जी बनते ती नेहमी साऊथ पोल क्रिएट करते. तर एक लक्षात ठेवा, साऊथ पोल बनला याचा अर्थ इथे जे आहे करंट आहे तो कसा आहे? क्लॉकवाईज. आणि जेव्हा करंटची पोलॅरिटी आम्ही चेंज करू, हे माहीत असलं पाहिजे, लक्षात ठेवा, अँटी क्लॉकवाईज होईल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल क्रिएट करते. क्लिअर? आता तुम्हाला याच फिगरमध्ये एक गोष्ट पाहता येईल. मी जर पोलॅरिटी चेंज केली, हे बॅटरीचे प्लस मायनस मागे पुढे केले, तर आता हे असं फिरून येईल आणि इथे जे पोल बनतील तो कोणता असणार? नॉर्थ. आता या केसमध्ये कोणता पोल आहे? हा साऊथ आहे. क्लिअर? तर हे दोन आता तुमच्या चांगले लक्षात राहायला पाहिजे. हे पुढे कधीही कामाला येऊ शकते. माहीत राहिलं तर व्हेरी नाईस. आता आपण याच कॉन्सेप्टला पुढे घेऊन जाऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मॅग्नेटिक फील्ड आहे बी, तिच्या बाबतीत आपल्याला दोन ऑब्झर्वेशन लक्षात ठेवायचे. मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट ऑलवेज. आपण हेच पाहिलं ना, जिथे स्ट्रेंथ जास्त तिथे मॅग्नेटिक फील्ड क्राउडेड लाईन्स क्रिएट करते. म्हणजे जेवढा करंट जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड करंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि हीच डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. इन्व्हर्सचा स्क्वेअर नसतो, लिनियर मेथड मध्ये आहे. त्याच्यामुळे याचा पुढे चालून जो ग्राफ बनेल तर तुम्हाला वाटेल तो एक स्ट्रेट लाईन बनेल, कारण डिग्री 1 आहे. बट दिस इज नॉट डिग्री 1. ऍक्च्युअली दिस इज नॉट पॉलिनॉमियल. 9th स्टँडर्डची डेफिनेशन आठवा. पॉलिनॉमियल कशाला म्हणतात? ज्याचे पॉवर्स होल नंबर्स असतात. आठवते का? 1 + x अपॉन 1 by x plus 1 by y is 1 by 9. Is it a quarter? It is a linear equation or not? हे लिनियर इक्वेशन नाहीये. कसं काय सर? हा x चा पॉवर -1 आहे, हा, आणि हा इथे आहे 9 चा पॉवर -1. नीट पाहिलं तर ही तर ऍक्च्युली पॉलिनॉमियलच नाही. ही पॉलिनॉमियलच नाही तर हिला लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं? सर मग तरी आम्ही याला सॉल्व्ह करतो. काय करायचं? सॉल्व्ह करायचं, व्हॅल्यू तर आहे ना काही त्याला. पॉलिनॉमियल नसलं काय झालं? व्हॅल्यू तर आहे. त्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड लावतो. तर तुम्हाला जर कोणी विचारलं याचा ग्राफ कसा असेल, तर याचा ग्राफ स्ट्रेट लाईन नसतो. कधीही तुम्हाला जरी अशी गोष्ट दिसली, नीट आहे का मी काय बोलायलो, एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय असतं, त्यावेळेस आम्ही शिकलो होतो सर यांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट असते. इन्व्हर्स प्रोपोर्शन 8th स्टँडर्डचा कॉन्सेप्ट आठवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन व्हेरिएबलचं प्रोडक्ट एक कॉन्स्टंट मिळतं,
प्रोडक्ट कॉन्स्टंट मिळतं, तेव्हा त्याचा जो ग्राफ असतो म्हणा तो असतो रेक्टँग्युलर हायपरबोला. क्या बोला? ग्राफ असा दिसतो बेटा, हा असतो ग्राफ. हा ग्राफ तुम्हाला इथून पुढे पुढचे 2 वर्ष पावलोपावली पाहायला भेटेल. हा ग्राफ खूप जास्त जागी यूज होतो. ह्याची कॉन्सेप्ट आपण पुढे शिकतो मॅथ्समध्ये, कोनिक सेक्शन्समध्ये 12वीला. त्याला रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतात. रेक्टँग्युलर हायपरबोलाचं काय इक्वेशन असते? एक्स वाय इज इक्वल टू के. म्हणजे 2 व्हेरिएबल्सचं प्रोडक्ट एक कॉन्स्टंट नंबर येत असेल. जसं बघा इथे एक व्हेरिएबल फील्ड आहे, दुसरा व्हेरिएबल डिस्टन्स आहे. तर बघा यांचं प्रोडक्ट नेहमी एक कॉन्स्टंट येणार. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असते, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. तर या केसमध्ये जो ग्राफ बनेल तो रेक्टँग्युलर हायपरबोला बनतो. तर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आई अपॉन आर. इसी को बोलते हैं, इसका नाम भी देना है इसलिए लिखा है, यालाच आपण म्हणतो एम्पियर्स लॉ. समजलं? हा एम्पियर्स लॉ असतो, खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. आपण जे मॅग्नेटमध्ये आपण जी मोटर बनवतो, मोटर मधला जो पंखा आहे तो खूप स्पीडने केव्हा पळेल, तर त्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि जी करंट आहे, करंट आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा राईट अँगल बनतो तेव्हा मॅक्सिमम फोर्स क्रिएट होतो आणि मॅक्सिमम फोर्समुळे त्याची स्पीड वाढते. म्हणून जेव्हा आपण पंख्याची स्पीड वाढवतो तेव्हा आपण करंट आणि फील्डची डायरेक्शन ह्याच्यामध्ये सॉलिनॉइड असतं. या फॅनच्या हा जो मधला मेन पोर्शन आहे, याचा जो कोर पोर्शन आहे, त्याच्यामध्ये खूप सारे वायर असतात. त्या वायरला ते खेड्यामध्ये म्हणतात पंखा भरायचा म्हणतात. ते पंखा भरणे म्हणजे हे प्रकार आहे. कॉईल केलं जातं त्याला. तर ते हे कॉईल आधी कसे करायचे बेटा? हे पंख्याचे काम करणारे लोक हाताने हे कॉईल तयार करायचे. तर त्यांना पंखा भरण्यासाठी 8-8, 9-9 दिवस लागायचे. कारण ह्याच्यामध्ये थाउजंड्स ऑर लॅक्स ऑफ टन्स असतात. तर आधी ते हाताने करावं लागायचं म्हणून ती मेहनत होती. आता मशीन्स आलेले आहेत. ते वायर लावून त्याला फक्त आता तर कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले सॉफ्टवेअर आहेत. त्या मशीनला जसं रेडियम प्रिंटिंगची मशीन आहे, तसं वायर लावतात आणि तिथं देतात तुम्हाला किती टन पाहिजे कॉम्प्युटरमध्ये आकडा टाका, एंटर बटन दाबा. ते प्रिंटर तुम्हाला विदिन सेकंड्स तेवढ्या टनचं सॉलिनॉइड तयार करून देऊन टाकते. आता या कंपन्या डायरेक्ट घेऊन बसवतात. आता हे ह्याच्यामध्ये जेव्हा राईट अँगल बनते, जेवढं उठायचा प्रयत्न करताल मी इथंच बसवीन. त्याच्यातून जेवढा तुम्ही करंट जास्त पाठवाल. अरे मी काय टाइमपास करायला तो महत्वाच्या गोष्टी सांगायला बेटा. ते सॉलेनॉइड वगैरे आपण का शिकतो आधी हे तर शिका. नुसतं पाठ करून चाललो परीक्षेत लिहायलो, ते साऊथ पोल काय नॉर्थ पोल काय कशाला शिकायचं? हे शिकलात म्हणूनच हे घरात सगळं आले. हे कोणतरी रिसर्च केले म्हणून हे लाईट पंखे चालू आहेत आपल्या डोक्यावर. नाही तर अजूनही आपल्याला शबरी के बेर खाते हुए जंगल में रहना पडता. तर लक्षात ठेवा या गोष्टी. आता ह्याला कोणता लॉ म्हणायचं? एम्पियर्स लॉ. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हा जो बी असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एन ला. एन असतो नंबर ऑफ टर्न्स. आणि जेव्हा तुम्ही खूप सारे टर्न्स तयार कराल तेव्हा त्याचा सॉलेनॉइड बनेल. आपण उद्या डिटेलमध्ये सॉलेनॉइड समजून घेऊ. आता जाऊ.